अधिक मास 2026 मधील सर्वात पवित्र तिथी म्हणजे कमला एकादशी, जिला परमा एकादशी असेही म्हणतात. दर 3 वर्षांनी येणाऱ्या पुरुषोत्तम मासात भगवान विष्णूंची आवडती तिथी एकादशी म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हटले पाहिजे. यंदा 27 मे 2026 रोजी हा अत्यंत शुभ संयोग जुळून आला आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असलेल्या या एकादशीचे महत्त्व आणि संपूर्ण सोपी पूजाविधी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. अधिक महिन्याचा स्वामी स्वतः भगवान विष्णू आहेत. अशातच येणारी एकादशी विष्णू उपासनेची दुप्पट संधी देते. या तिथीला कोणती उपासना करायची, कशी करायची तेच आपण पाहूया. कमला हे माता लक्ष्मीचेच एक नाव आहे. त्यामुळे या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने घरातून पैशाची चणचण, आर्थिक संकट आणि दारिद्र्य कायमचे नष्ट होते अशी धार्मिक मान्यता आहे. सामान्य महिन्यातील एकादशीपेक्षा अधिक मासातील एकादशीला केलेले दान, जप आणि व्रत तब्बल 10 पटींनी अधिक फलदायी ठरते. जर जीवनात सतत अडथळे येत असतील, मानसिक अस्वस्थता किंवा अतिविचार होत असेल, तर या दिवशी विष्णू लक्ष्मीची भक्ती केल्याने मनाला अद्भुत शांती लाभते. या दिवशी घरच्या घरी साध्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा कशी करावी ते पाहूया. ब्रह्ममुहूर्त आणि संकल्प. सकाळी एकादशीच्या दिवशी लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून देवासमोर हात जोडून उपवासाचा आणि लक्ष्मी पूजेचा संकल्प करावा. देवघर स्वच्छ करून एका पाटावर किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. हळद, कुंकू, अष्टगंध आणि अक्षता लावाव्यात. भगवान विष्णूंना पिवळी फुले, पिवळी फळे आणि माता लक्ष्मीला कमळाचे किंवा गुलाबाचे फूल अर्पण करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विष्णूच्या पूजेत तुळशीचे पान आवर्जून ठेवावे. तुळशीशिवाय एकादशीची पूजा अपूर्ण मानली जाते. देवासमोर गाईच्या तुपाचा दिवा आणि धूप प्रज्वलित करावा. देवांना दुधाची खीर किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवावा. पूजेदरम्यान शांत चित्ताने ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू सहस्त्रनामचा पाठ करावा. तसेच कमला एकादशीची व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी. शेवटी आरती करून सर्वांना प्रसाद द्यावा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.